पुढे घे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज आपण पाहणार आहोत जे नाव संपूर्ण देशात ड्रायव्हरच्या स्वरूपात, देशात म्हणजे पूर्ण हिंदुस्थानात, महाराष्ट्रात नव्हे पूर्ण हिंदुस्थानात गाजते. विठ्ठल नाना बुतकर, म्हणजे बुधगाव सुद्धा त्यांच्या नावाने आज ओळखलं जातं. विठ्ठल नाना बुतकर. त्यांच्या यशाच्या मागचं रहस्य काय, नक्की त्यांचा बॅकबोन काय आहे, त्यांच्या यशामागं कोण आहे, कुणाचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, कुणी त्यांच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्या यशामागे, तर पाहूया आपण. सुरुवातीला कोण आहे त्यांच्या यशामध्ये. ह्या आहेत विठ्ठल नानांच्या पत्नी म्हणजे नानी. या सुद्धा एक शेतकरी कुटुंबातूनच आहेत आणि नाना सुद्धा एक शेतकरी कुटुंबातूनच, आणि एकमेकांचे पाहुणे आहेत त्या. त्याच्यातून त्यांचा विवाह झाला मित्रांनो. आणि नानीनी म्हणजे अड्ड्यात जाणारे त्यांची लोक असतील, त्यांचा स्वयंपाक असेल संध्याकाळी उशिरा आल्यानंतर, किंवा त्यांना चहा वगैरे काय करणं असेल, म्हणजे मित्रांनो त्यांच्या घरी सतत सर्जा ज्या वेळेस गोठ्यावर होता किंवा आणखी काही लोक त्यांच्या भेटीला जातात, तर जवळजवळ दिवसात 50-100 लोक तरी त्यांच्या घरी भेटीला जातात. आणि जर अड्ड्यावर जायचं असेल तर त्या ठिकाणी 40 ते 50 पोरं त्यांच्या बरोबर असतात आणि 2 गाड्या असतात. तर मित्रांनो, ते आल्यानंतर त्यांचं स्वयंपाक वगैरे करणं हे सगळं नानी बघतात. आणि सकाळी उठल्यापासून बैलांचं शेण वगैरे काढणे, धुणे, त्यांना खायला घालणे, त्यांचा हा तो खुराक. आणि आपण बऱ्याच बाईट्स मध्ये पाहिलं असेल की नानींना बैल मारत वगैरे नाहीयेत, त्या खूप जीव लावतात. म्हणजे कुठलाही नंदी असो, असंच नाही की सर्जा होता म्हणून आता त्यांच्या दावणीला समर्थ पण आहे, कलिंदर पण आत्ताच त्यांनी घेतलेला आहे, सर्जा सुंदरची जोडी पण होती. तर या सर्व नंदींना नानी सर्व त्यांचं खुराक वगैरे सगळ्या गोष्टी, त्यांना धुणे वगैरे सगळे एका, म्हणजे जशी आई एका आपल्या मुलाला जपते तसं या नानींनी पूर्ण या नंदींची सेवा केलेली आहे मित्रांनो. म्हणून सर्वात प्रथम जो सहभाग जातो नानांच्या यशात तो आहे या नानींचा. त्यामुळे नानीच्या कार्याला तर मित्रांनो आपला सलामच आहे. पाहूया आपण अजून दुसरं कोण आहे. मित्रांनो, हे आहेत नानांचे आई वडील. मित्रांनो, हे नानांचे आई वडील. याच्यामध्ये त्यांचे वडील म्हणजे नंदीला तर देवच मानायचे. आपण पाहिला असेल, मागे एक व्हिडिओ मी टाकला होता ज्याच्यामध्ये सर्जा ज्यावेळेस निंबाळकर मॅडम घेऊन गेल्या त्यावेळेस इतके भाऊ झाले होते, त्याच्या पाया पडले, खूप जीव लावायचे ते. जसा त्यांचा विठ्ठल नानावरती जीव आहे तसा त्यांचा सर्जावरती पण जीव होता. आणि ह्या नानांच्या मातोश्री या पण म्हणजे सर्व कार्यात विठ्ठल नानाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे त्यांचे वडील. आणि त्यांना सुद्धा बैलगाडा शर्यतीची भयानक आवड होती. यामध्ये या आपल्या नानांनी जे काही कमवलं, नाव कमवलं असेल किंवा काय प्रॉपर्टी असेल, काय असेल, जे काय असेल ते, त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांच्या वडिलांचा बरोबरीचा सहभाग आहे. आणि कुठलेही आई वडील असले तरी करतात. पण विठ्ठल नानांच्या वडिलांनी त्यांना पाठीमागे, त्या नानांच्या पाठीमागे अड्ड्यावरती गेल्यावरती कुठलीही नंदीची तक्रार करून दिली नाही, किंवा अड्ड्यावरून आल्यावर सुद्धा त्यांना कुठलंही काही बघावं लागत नव्हतं. असे हे विठ्ठल नानाचे आई वडील, हे सुद्धा त्यांच्या यशामध्ये खूप मोठा यांचा सहभाग आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, त्यांचा बंधू पण आहे, त्यांच्या मिसेस, त्यांची मुलं. पण यामध्ये जो सहभाग नोंदवला गेला नानांबरोबर तो आहे प्रामुख्याने नानी, नानांचे आई वडील यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे नानांच्या यशामध्ये. आज जे काही नाना आहेत ते त्यांच्या कुटुंबामुळे आहेत. नानाचे फॅन्स तर आहेच, पण आपण कुठपर्यंत आहोत की त्यांच्या फॅन्स पर्यंत. पण खरी साथ त्यांना त्यांच्या कुटुंबाने दिलेली आहे मित्रांनो. आपण वेगवेगळ्या बाईट्स मधून पाहत असतो. तर या ठिकाणी नानाच्या कुटुंबाला तर मित्रांनो आपला सॅल्यूटच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि नानांचे फॅन असाल तर निश्चित या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब कराल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.